नमस्कार. मनसंवाद कार्यक्रमात मी संजय बुसकुटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. राजकीय पक्ष म्हणला तर तो पक्ष केवळ राजकीय विचारधारेवर चालत नाही, तर तो पक्ष चालवण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर त्या पक्षाची प्रतिमा तयार करण्यासाठी असं एखादं व्यक्तिमत्व लागतं. ते जगन्मित्र तर असतंच, पण त्याही पलीकडे कोणत्याही वेळप्रसंगी कठीण समयाला कोण धावून येतो असं म्हणतात. असं ते व्यक्तिमत्व आहे. ज्या व्यक्तिमत्वानी केवळ पक्षच उभा केला नाही, तर पक्षाबरोबरच पक्षाचा असणारा आदर आणि जनमानसातलं त्याचं स्थान निश्चित करण्याचं काम केलं. असं आपल्याबरोबर बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे. अर्थात कदाचित आपण साऱ्यांनीच ते ओळखलं असेल, की यांचं भारतीय राजकारणातलं अनन्यसाधारण महत्त्व वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळालंय. पण आता मात्र त्याच भूमिकेमध्ये म्हणजे घड्याळ तेच, फक्त वेळ बदलली, अशी भूमिका घेऊन जे आता सध्या कार्यरत आहेत आणि जीवाला जीव देत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते प्रफुल्लभाई पटेल आपल्याबरोबर आज मनसंवादमध्ये आहेत. प्रफुल्लभाई, मनपूर्वक आपलं याच्यामध्ये स्वागत. प्रफुल्लभाई, तुमच्याकडे पाहिल्यानंतर अनेक वर्षाचा आपला जर का पट पाहिला, तर राजकीय पक्ष मुळामध्ये उभा करण्यामध्ये आणि तो राष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं? इतके सगळे इतिहास आपल्या डोळ्यासमोर जात असेल, थोडक्यात सिंहावलोकन काय करता येईल? हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पहिल्या दिवसापासून मी सदस्य आहे आणि फाउंडरमध्ये पवार साहेब आणि बाकीचे सर्व, भुजबळ साहेब, अजित दादा आणि बाकीचे मान्यवर जे आपले सहकारी आज आहे, त्यांच्याबरोबर आम्ही कामाची सुरुवात केली. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिला म्हणजे निवडणुकीपासून राष्ट्रीय दर्जा त्यांनी मिळवला आणि अनेक राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या म्हणजे प्रतिनिधित्व तिथला संसदमध्ये किंवा सभेमध्ये पाहायला मिळालं. आणि पवार साहेब तर होतेच, म्हणजे आमचे अध्यक्ष, आणि सगळे म्हणजे ते पाहतच होते. पण राष्ट्रीय पातळीवर जे काही भूमिका पक्षाची असायची आणि बाकीच्याही राज्यामध्ये जे काही विविध राज्यामध्ये आमच्या, म्हणजे कसं आहे की आमदार लोकांना आश्चर्य वाटेल, पण आंध्र प्रदेश, ओडिसा, लक्षद्वीप मध्ये तर खासदार थेट निवडून आणले 2 वेळा. पण अनेक राज्यामध्ये, नागालँड, आसाम असो, अरुणाचल असो, नागालँड असो, मेघालय असो, या बाजूला आपला यूपी असो, बिहार असो, हरियाणा असो, म्हणजे प्रत्येक विधानसभा, गुजरात असो, मध्य प्रदेश असो, छत्तीसगड असो, अशा वेगवेगळ्या विधानसभामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रतिनिधित्व राहिलेलं आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर स्वाभाविक आहे की आमचे बाकीचे सहकारी राज्य, महाराष्ट्र आपला शेवटी बेस होता, हे पाहायचं. आणि राष्ट्रीय पातळीवर मी जास्त म्हणजे ते भर लावायचं. आणि साहजिक आहे, मी खासदारही होतो, थोडा माझ्या व्याप दिल्लीमध्ये, म्हणजे आता ज्या माझे 33 वर्ष पूर्ण झाले खासदारकीचे, आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की मला तिकडच्या आवडही होती आणि ते काम करणं कोणाला गरजेचंही होतं, ते मी करत होतो. प्रत्येक पक्षामध्ये ना असे फार कमी व्यक्तिमत्व असतात की ते पक्षाला पुढे नेण्याचं काम करतात. म्हणजे नेतृत्व जरी पक्षाचं कोणी करत असलं तरी त्याच्या मागे असणारा जो बॅकबोन महत्वाचा असतो, जो इतर राजकीय पक्ष आणि राष्ट्रीय स्तरावर काम करायचं तेवढा आयाम पण असायला हवा सगळ्याच गोष्टींचा, भाषेच्या प्रभुत्वापासून जवळीकतेचे संबंध. तर हे आपण लिहिलं कसं साधलं, म्हणजे हे आपलं वेगळंच कसं पाहायला मिळालं इतक्या वर्षापासून, आणि आजही ते पाळताय, त्याच्यापुढे मी नंतर येईल. प्रश्न असा आहे की पहिला मी म्हटलं कोणीतरी ते काम बाहेरचं तर बघावा, हे आवश्यकच होतं. दुसरी गोष्ट अशी होती की मला स्वतःला पण आवडत आहे, आणि राष्ट्रीय नॅशनल पॉलिटिक्स मला असं वाटतं की व्याप जरा मोठाही आहे, आणि काय असते की त्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल सगळ्या इश्यूजवर म्हणजे काम करता येते. आणि त्यामुळे आता मी इंडो US पार्लमेंटरी फोरम, इंडो UK पार्लमेंटरी फोरम पहिल्यांदा स्थापन केलं, त्याचे आम्ही फाउंडर मी. तर त्यामुळे हे काम असो, आता जागतिक फुटबॉलची जी त्याच्यावर म्हणजे नॅशनल म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल जे त्यांची आहे, त्याच्यावर मी म्हणजे पहिला भारतीय.
अशा विविध क्षेत्रामध्ये म्हणजे काम करण्याची आणि एक केंद्राच्या मंत्री म्हणून सिव्हिल एव्हिएशनच्या पण व्याप आंतरराष्ट्रीय असायचं. तर त्यामुळे बरंच म्हणजे काम करता आला आणि एक त्यामुळे काय होते की नॅचरली नॅशनल आणि इंटरनॅशनल प्रोफाईल थोडीफार तयार होते. पण एक हे पण महत्वाचं आहे की शेवटी आपण या महाराष्ट्रामधून आपल्याला प्रतिनिधित्व करता आला, लोकसभेवरही अनेक वेळा, राज्यसभेवरही, त्याचा फायदा शेवटी महाराष्ट्राचा भला करायचं, महाराष्ट्रासाठी काम करायचं, हे तर अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कितीही भारतामध्ये व्याप वाढला तरी महाराष्ट्र हे आपला बालेकिल्ला, हा आपला ग्रह. आणि त्यामुळे महाराष्ट्राचं काम आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट कशी करायची ही भूमिका पण स्वाभाविक आहे. ते मला म्हणजे त्या हिशोबाने काम करावंच लागतं. प्रफुल्लबाईंनी कधी वैचारिक वसा सोडला नाही. म्हणजे प्रफुल्लबाई पटेल म्हटल्यानंतर त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये एक वैचारिक बैठक असते. आजपर्यंत तुमच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं तर कधी तुम्ही कुठली वल्गर स्टेटमेंट, कुणावर अतिशय टोकाची टीका, कुणाबद्दल वाईट असं कधीही बोलला नाहीत. प्रत्येक वेळी एक वैचारिक दृष्टिकोन ठेवूनच भूमिका घेतलीत आणि तीच भूमिका घेऊन आपण अजितदादांबरोबर या ठिकाणी आपण अजितदादा त्या ठिकाणी बाहेर आलात. काय वाटतं ही भूमिका जेव्हा घ्यायची वेळ आली तेव्हा? कारण प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार हे असं होतं म्हणजे दोन्ही एकमेकाशी फक्त एका नाण्याच्या 2 बाजू एवढंच म्हटलं जायचं. ह्याच्या पलीकडे काय नाही. मग पवार साहेब बोलतात म्हणजे प्रफुल्लबाईंना माहितीच असणार असं होतं. पवार साहेबांच्या बरोबर जवळपास राजकीय जीवनामध्ये म्हणजे 37 वर्ष झाले असतील. कारण लोकसभेवर आल्यापूर्वी पण मी त्यांच्याबरोबर म्हणजे ते काँग्रेसमध्ये जेव्हा आले, एस काँग्रेसमधून जे काँग्रेस प्रवेश केला तेव्हापासून माझी त्यांची जवळी होती. माझ्या वडिलांचे आणि त्यांचे संबंध होते. यशवंतरावजीचे आणि माझ्या वडिलांचे संबंध होते. बरोबर. आणि त्यामुळे एक जवळी होतीच. आणि त्यांनी पण मला खूप सन्मान दिला. आणि हे तुम्ही जे म्हटलं खरं आहे. मी राजकारणामध्ये चांगलं माझ्या हातून काय व्हावं किंवा मी कॉन्ट्रीब्यूट महाराष्ट्राच्या किंवा देशासाठी काय करू शकू हेच माझा हेतू आहे. मी काही एक छोटा राजकारण, किरकोळ राजकारण, कोणाला म्हणजे शिवीगाळ देणं किंवा काही कोणाचा म्हणजे आपण कोणाला खोटं खरं बोलायचं हे माझा स्वभाव पण नाही. आणि मी आजही मानतो की राजकारण माध्यम असलं पाहिजे कुठल्या समाजाच्या किंवा देशाच्या भल्यासाठी आणि विकासासाठी. आणि ते मी तथ्य पाळलेलं आहे. माझे अपब्रिंगिंग पण असं असू शकते. मला हे पण आहे की मी एक म्हणजे प्राकृतिक ज्याला म्हणतं की म्हणजे ठीक आहे माझे वडील होते राजकारणामध्ये पण त्यांच्या निधनानंतरही मला खूप वर्ष म्हणजे मी फार 13 वर्षाचं होती माझी. आणि म्हणून मोठा गॅप होता. मी राजकारणामध्ये फॉर्मली प्रवेश केला. तर काही थोडा बॅकग्राऊंड तर स्वाभाविक आहे की वडिलांचा वारसा होता. पण असंही नव्हतं की म्हणजे वडिलांच्या काळातच आपण लगेच आपण काही खासदार आमदार बनलो असं नव्हतं. आणि माझी सुरुवात लोकांना माहीतही नसेल अनेक लोकांना की मी गोंदिया नगर परिषदेच्या अध्यक्ष पासून मी सुरुवात केली. बरोबर. पहिलं 7 वर्ष मी तिथे अध्यक्ष राहिलो आणि मग नंतर लोकसभेवर. हे सगळं बॅकग्राऊंड तुमचं. माझा एक थोडा बॅकग्राऊंड तसंच आहे. आणि मी कसं आहे की बघा माझे क्रॉस पार्टी संबंध सगळ्यांच्या बरोबर आहे. आता आज आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर म्हणजे आघाडी केली, युती केली. पण माझे मोदी साहेबांचे संबंध ते मुख्यमंत्री गुजरातचे झाले नाही त्याच्या पूर्वीचे आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांचा आणि तेव्हा नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर तर स्वाभाविक आहे ते आम्ही केंद्रीय मंत्री होतो. तर म्हणजे संबंध येतच होतो. पण आम्ही कधीही की हे आमचे प्रतिस्पर्धक आहे, विरोधक आहे. आता शेवटी आम्ही लोकसभेत गोंदियामधून लढायचं तर आमचा विरोध कोण करायचा? भारतीय जनता पार्टी. मुकाबला आमने सामनेच होता. पण तिथला माणूस असो की नरेंद्र मोदी साहेब असो की त्या काळातले अडवाणीजी वाजपेयीजी सगळ्यांच्या बरोबर माझे खूप चांगले संबंध राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसची युती असताना सोनिया गांधी महाराष्ट्रात प्रमुख आल्या त्या आपल्या प्रचारासाठी आल्या होत्या. बिलकुल. सोनियाजीची पण माझे खूप चांगले संबंध राहिले. आणि कधी पण मी वेळ मागितली किंवा फोन केला आणि सोनियाजींनी उत्तर नाही दिलं असं कधीच झालं नाही. पण एवढा सगळा आपला स्वभाव असताना असं वाटत नाही की 2019ला
प्रफुल्ल पटेल शरद पवार साहेबांना एकूण कन्व्हिन्स करायला कुठेतरी कमी पडलं असं वाटतं का? हो, की वाटतंय आपण असं. की आपण राष्ट्रीय स्तराच्या प्रवाहात जायला पाहिजे, जी तुमची भूमिका आहे की विकास करायचा असेल तर आपण त्याप्रमाणे गेलं पाहिजे. मला मला वाटतं की मी कुठेतरी पवार साहेबांना म्हणजे पहिल्यांदाच मला असं वाटलं हं. की मी कुठेतरी कमी पडलो. कारण अनेक प्रसंग यापूर्वीचे हं. जेव्हा मी पवार साहेबांचा म्हणजे मन तर नाही बदलू शकत, हो. पण थोडा माझ्या एक प्रभाव टाकू शकलो असतो, की हं. बाबा ठीक आहे साहेब असा नाही, थोडा असाही विचार केला पाहिजे. हं. जे बाकीचे लोक बोलायची ज्याला हिंमत नाही करायची, ते मी बरोबर. करू शकलो. हो. आणि त्यामुळे मी अनेक वेळा साहेबांचा म्हणजे अ, म्हणजे काय पॉलिसी किंवा जे हो. काही दिशा होती, हं. त्यामध्ये थोडाफार माझा प्रभाव मी टाकू शकत होतो. मग अनेक पण जण या 19 पासून काहीतरी म्हणजे कुठेतरी म्हणजे गडबड झाली आणि मला मला कसा होता, माझ्या काही साहेबांच्या पासून काही दूर जायचा किंवा मला असं वाटत नाही की अजितदादांचा पण असा कोणाच्याही बरोबर. मनामध्ये होता. बरोबर. काय झालं, की आम्ही सतत ही एक भूमिका आम्ही मांडत गेलो, की नाही अधी-मधी म्हणजे भारतीय हो. जनता पार्टी बरोबर जायला आमची हरकत नाही. हं. आम्ही जुळू शकतो, हं. बोलू शकतो, काम करू शकतो. हो. आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा दिला. हो. त्यांच्या स्पीकर आम्ही बिनविरोध निवडून मग दिलं. 2014 ला 2014 मध्ये. हे आपण 14चीच गोष्ट सांगतोय. 2014 ला निवडणुकाची निकाल यायच्या अगोदरच आपण जाहीरपणे लगेच पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळेस मी अँकरिंग करतो एका शोचं आणि आम्ही लगेच ते दाखवलं की तुम्ही जाहीर केलं की आम्ही विकासाला पाठिंबा देतोय. अगदी बरोबर. त्याचमुळे मी सांगतोय, की अधी-मधी हं. आमची भूमिका अशी काही नव्हती, की भारतीय जनता पार्टी बरोबर किंवा नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर बिलकुल जायचंच नाही. हं. एक तत्व म्हणून, सिद्धांत म्हणून हं. असं नव्हतं ना. हं. हं. आणि जेव्हा 17 मध्ये एक प्रयत्न झाले, 19 मध्ये तो अक्षरशः तुम्ही पाहिलं, हं. की राष्ट्रपती शासन महाराष्ट्रामध्ये हो. महिन्याभरसाठी लागू झालं. हं. काही त्याची भूमिका बॅकग्राऊंड होतंच. हो. हो. असं नाही आहे. हो. मी सगळं नाही बोलत. हं. दादा बोललेले आहे. हं. त्याच्यानंतर दादांनी शपथ घेतली. हं. ते पण आता त्याच्यात एक पार्ट होता. हं. माझं म्हणणं एवढंच आहे, हं. की आम्ही 19 मध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर नाही गेलो ते मी समजू शकतो. हो. पण त्याचबरोबर आम्ही शिवसेना बरोबर गेलो. बरोबर. आता शिवसेना हं. ते कोणते आमचे मित्र होते खरंय. आणि वैचारिक म्हणा, सैद्धांतिक म्हणा, ज्यात हं. आमच्या काही भारतीय जनता पार्टीचा विरोध होता, तर हं. मग शिवसेनेच्या बरोबर का नाही? बरोबर. ते कट्टर प्रखर हं. हिंदुत्ववादी पार्टी. हं. बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे, की हं. माझ्या शिवसैनिकांनीच हं. बाबरी मस्जिदचा गुंबज पाडला. हो. हो. मुंबईमध्ये दंगे झाले. मग हं. कोणाची भूमिका होती? हं. उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय बाकीच्या जे लोकांना बाहेर काढा, हे करा, विरोध करा, ते कोण करत होते? हं. शिवसैनिक करत होते. हो. इंडिया पाकिस्तान मॅच पिच खोदायची, हं. नाही हं. मॅच होऊ द्यायचं. हं. ही भूमिका कोणाची? हं. तर हे सगळं म्हणजे त्यांच्याबरोबर आणि मग दुसरं तुमचं कसं म्हणणं होतं असेल शिवसेनेवर जर का गेला तर भाजपवर आला तर नाही, काय फरक दुसरंही पडतो? कसं होतं, की उद्धव ठाकरे साहेबांचं आणि पवार साहेबांचे कधीही संबंध म्हणजे ठीक आहे. हां. व्यावहारिक म्हणजे असतात ते गोष्टी. नॉर्मल आहे. हो. पण बाकीचा पॉलिटिकल अजिबात जमायचं नाही. हं. 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 मग अचानकच त्यांच्याबरोबर आम्ही मैत्री करू शकलो. हं. आणि दुसरी गोष्ट काय झाली, की शिवसेना बरोबर आम्ही युती केली. चला हं. आम्ही आघाडी काँग्रेस पार्टी तर अजिबात तयार नव्हती. हं. हं. सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी सांगितलं, की हं. बाबा माझी पार्टी फुटली महाराष्ट्रात तरी चालेल. हं. माझ्या काही नुकसान होत असेल चालेल, पण आम्ही शिवसेनेबरोबर जाणार शिवसेनेबरोबर जाणार नाही. मग त्यात तुम्ही भूमिका बजावली. नाही त्यामध्ये मी नाही, पवार साहेब खुद्द गेले. अच्छा. हां. मी खरं सांगतो, की हं. माझी तेव्हाही इच्छा नव्हती. हं. हं. पण पवार साहेब आता ठीक आहे नेते बरोबर. आहे. आम्ही काय प्रत्येक गोष्टी म्हणजे नेते काय करतात म्हणजे बरोबर. आपणच म्हणजे त्यामध्ये विरोध खरं आहे. करायचा असं नसते. हं. पण मन नव्हता. त्यांनी शेवटी सोनिया गांधी आणि त्यांना कन्व्हिन्स केलं. हं. मग त्यांनी म्हणजे थोडा रिलक्टंटली होकार दिला. हं. दिल्यानंतर इथे सरकार स्थापन झाली. हो. ते आधी हं. मी पवार साहेबांना पण विनंती केली. म्हणलं साहेब त्यांचे 56 आमदार आहे. हं. आपले 54 आहे. हो. त्यांच्या भारतीय जनता पार्टीकडून दूर जाण्याचं कारण होता, की मला मुख्यमंत्री पद मुख्यमंत्रीपद. त्यांनी कबूल केलेला दिला नाही. हं. तो आपण त्यांना द्या. ठीक आहे पहिली त्यांच्या संधी त्या विषय नाही आहे. हं. ते त्याच निमित्तानं ते बाहेर पडले तर हं. द्यायला पाहिजे. पण निम्म्या तरी 2.5 घ्या. वर्ष पुढच्या कारण आमच्या. त्यांना 56 आणि आमचे 54 आहे. मग हो. म्हणजे आपण कमी कुठे आहोत? जास्त नसेल तर 2 वर्ष घ्या. पण हं. 3 त्यांना द्या. हं. ते म्हणले बोला तुम्ही त्यांच्याशी. मी हं. बोललो उद्धव ठाकरे साहेबांशी. आदित्यही बसले होते. हं. काही म्हणजे काही बोलायलाच तयार नाही. हं. ऐकून घेतलं. हं. मग झाली शपथ, सगळं झालं. हं. तो विषयच म्हणजे बाजूला गेला. पण मग हे माझ्या काय 2000 म्हणणं आहे, 2000 हां. काय म्हणणं आहे, हं.
ठीक आहे, नेत्यांनी काय फैसला केला त्याच्या आपण प्रत्येक हम्म. गोष्टीचा विरोध नाही करायचा. हम्म. काही गोष्टी मानावं पण लागतात, हम्म. कारण नेत्यांचं, कारण शेवटी बरं, नेता 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 असतो. असतो. हं. पण आमची पार्टी वाढेल कशी, बरोबर. आमची पार्टीची भूमिका आणि भवितव्य, हम्म. हे सगळं आम्हाला उद्या तरी विचार करायलाच पण पाहिजे. 2004 मध्ये पण तुम्हाला संधी आलेली, तुम्ही सोडली होती. होते 4 मध्ये 71 आमचे आमदार निवडून आले, हो. काँग्रेसचे 69 हो. होते. त्यावेळी सुद्धा एक महिना लांबला होता, एक महिना हो. म्हणजे मुख्यमंत्री निवडला नाही. हो. पण आता शेवटी काँग्रेस पार्टी हट्टी, नाही नाही नाही, आणि आम्ही पण हट्टी होतो. हो. पण शेवटी आम्ही गिव्ह इन केला. हम्म. काय बिघडलं असतं जर आम्ही त्यावेळी एकदम कडक भूमिका जर घेतली असती तर. तर करावंच लागलं असतं. पण काय आहे की इथे माझ्या म्हणणं हे एवढंच आहे की कुठेतरी आमची पार्टी, त्याचाही भवितव्य, नेक्स्ट जनरेशन, हो, पवार हो. साहेब आणि पुढच्या जनरेशन, हो. हो. आता अजित पवार आहे, सुप्रिया बरोबर. आहे, आम्ही आहोत, आम्ही सगळे नेक्स्ट जनरेशनचे लोक. बरोबर. आम्हालाही तर पार्टी चालवायची होती ना हो, हो, 25 हो. वर्ष. असं थोडी आहे की आम्हाला म्हणजे पवार साहेब पुरती मर्यादित पार्टी ठेवायची आहे. आणि आम्हाला असं वाटत होतं की कुठे ना कुठे हे म्हणजे करणं आवश्यक होतं. पण तुम्हाला असं वाटत नाही का, या सगळ्या एकूण इतिहास पाहिल्यानंतर, आपण तर त्यांच्यावर सातत्याने सावलीसारखे बरोबर होतात, हे सगळं पाहिल्यानंतर अनेक वेळा अजितदादांना पुढे न येऊन देण्यासाठी तडजोडी केल्या जात होत्या, असं लक्षात आल्यानंतर तुम्ही सगळेजण बाहेर पडलात, असं नाही का वाटत? नाही, थोडी बघा, मी तुम्हाला सांगतो स्पष्ट. 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब ते बाहेर पडले शिवसेनामधून, आणि इथून म्हणजे बाहेर पडल्या अगोदर म्हणजे इथून सुरतला गेले, सुरत पण गवती आणि परत आले. जेव्हा ते सुरतलाच होते त्यावेळी आमच्या सगळ्या आमदारांनी, म्हणजे जयंत पाटील असो, रोहित पवार असो, जितेंद्र आव्हाड असो, सगळे जे काय आज आपल्या राजेश टोपे, सगळे जे आज बोलतात वेगळ्या भाषा, त्या सगळ्यांनी लिहून दिलेलं आहे. ते पत्र आहे अजितदादाकडे. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख की आपण भारतीय जनता पार्टी बरोबर युती करायला हवं, कारण आपल्याला ते आपल्या पक्षासाठी, आणि सत्ता असेल तर आपले आमदार आपल्या भागाचा विकास करू शकेल, त्यासाठी आपण गेलं पाहिजे. सगळ्यांनी लिहून दिलेलं आहे. बरोबर. मग काय बदललं अचानक? दिलं ना, म्हणजे या लोकांच्यासाठी मी म्हणतो की या लोकांनी मग का आपली भूमिका आज अशी भाषा बोलतात. त्यावेळी लिहून दिलं. कोणाबरोबर जायचं होतं? याच लोकांच्या बरोबर जायचं होतं. आणि तिन्ही पार्टी, म्हणजे असंही नाही की म्हणजे आम्ही आणि भाजप, एकनाथराव आणि आम्ही, असं म्हणजे सगळ्यांची सूचना होती. तुमच्या खासगी बैठकीत पवारसाहेब नेहमी म्हणायचे, भुजबळ साहेबांनी मध्ये सांगितलं की पुढचं येणारं गव्हर्नमेंट निश्चित मोदी सरकारचं असणार आहे, किती काही झालं तरी, असंही ते नेहमी व्यक्त करायची भावना, पण भूमिका घेतली नाही. हे खरं आहे की नाही की 2014 मध्ये मोदी साहेब आल्यानंतर 5 वर्ष त्यांना मिळाले, नंतर 19 जे त्यांना आणखीन अधिक मोठ्या संख्येने म्हणजे मेजॉरिटी आली. आणि या 10 वर्षाच्या टोटल तुम्ही बघा, आणि काम त्यांचं बघा, योजना बघा. सुरुवातीला तर असते ना की बाबा ठीक आहे, ही आमची भूमिका आहे, आम्ही हे देऊ ते देऊ. नंतर 10 वर्षाचा आता ट्रॅक रेकॉर्ड जे दिलं आहे त्याचा तुम्ही घर बघा, टॉयलेट बघा, हर घर नल से जल, तुमचा म्हणजे मुद्रा योजना, जे स्वरोजगारसाठी जे आतापर्यंत 20 लाख कोटी रुपये लोकांना, युवकांना मिळालेले आहे, काही लहान रक्कम नाही आहे. आता विश्वकर्मा योजना आली, हे आयुष्यमान भारत आहे, विविध पेन्शन, उज्ज्वला, सबसिडी, शेतकरी सन्मान निधी, महाराष्ट्र पण त्याला तुल्यबळ पैसे टाकतात. त्यामध्ये आज लोकांच्या समोर एक प्रतिमा जे तयार झाली आहे की हा विकास करणारी सरकार आहे, विकास पुरुष आहे. प्रॉमिसेस, मोदी की गॅरंटी जे बोलतात, तो मोदी की गॅरंटी अभी तक जो पूरी की, आणि पुढे आम्ही काय करणार याच्यावर आता लोकांना भरोसा वाटायला पाहिजे. ही भूमिका त्यांची आहे. आणि त्यामुळे भुजबळ साहेब असो की बाकीचे सगळ्यांना वाटत होतं. आम्ही असं ऐकलं की सुप्रियाताई पण मनापासून तयार होत्या, पण पवार साहेबांचा हट्ट होता, ते काही करू शकल्या नाहीत. असं आहे की मी आता कशासाठी कोणावर बोलायचं, माझ्या तुम्ही पहिलाच विचारलं की माझा स्वभाव नाही तसं. पण एक एवढा तर इशारा तुम्हाला काफी आहे की आम्ही लोक अख्खा पक्ष म्हणून या दिशेने जाऊ इच्छित होतो. साहेबही कधी कधी म्हणजे आता 14 मध्ये सपोर्ट आम्ही बाहेरून जाहीर केला, तर साहेबांनी त्यांच्या घराबाहेरच मी उभा राहून बोललो. काय असंही नव्हतं की काय मी माझी काही वेगळी काही स्वतंत्र आणि माझी काही स्वतंत्र भूमिका मी असं मांडणार नाही.
तुम्ही आता मला एवढं तरी महाराष्ट्राने ओळखलं असेल की प्रफुल्ल पटेल असा माणूस नाही. म्हणजे म्हणून महाराष्ट्राला आश्चर्य वाटलं ना, अजितांना प्रफुल्ल पटेल आलाय म्हटल्यानंतर अरे बापरे, हे सुद्धा आले, म्हणजे कसं काय येऊ शकले? हे खरं आहे. बघा, मी काय पवार साहेबांच्या बद्दल बाकी काही बोलणार नाही. फक्त आता ठीक आहे, कधी ना कधी आयुष्यात असा प्रसंग येतो की जेव्हा दोन प्रवाह होतात. तर तसा माझ्यात प्रवाह वेगळा झाला आणि त्याचे कारण काहीतरी थोडाफार तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मलाही वाटते, मला काय वाटत नाही, मला आनंद नाही होईल की माझा पक्ष मोठा होईल, माझा पक्ष उद्या महाराष्ट्रभर म्हणजे राज्य करेल, उद्या माझ्या पक्षाची दिल्लीमध्ये की देशामध्ये काही महत्वाची भूमिका राहील. आम्हाला तर उलट मी तुम्हाला सांगतो, मी वारंवार 2-4 मोठ्या प्लॅटफॉर्मवर बोललेलो आहो की आमचे पवार साहेब ते 96 मध्ये या देशाचे पंतप्रधान झाले असते. आम्ही आमची भूमिका जर ठाम राहिलो असतो. काय झालं, सीताराम केसरीनी अवघ्या 11 महिन्यामध्ये देवेगौडा सरकारला पाठिंबा काढून घेतला आणि इलेक्शनची परिस्थिती निर्माण झाली. कोण खासदार आता 11-12 महिन्यामध्ये इलेक्शनसाठी तयार होईल आणि कशासाठी आणि काय सांगणार तुम्ही लोकांना की आम्ही का पाठिंबा काढून घेतला? काय मुद्दा असला पाहिजे ना, नाही तर उलट लोक आम्हाला हाणतील. बरोबर. तर त्यामुळे अख्खा काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीची बैठक तातडीनं 2 तासाच्या अवधीमध्ये मी सगळी तयारी केली साहेबांच्या घरच्या बॅक लॉन मध्ये आणि सगळ्या खासदारांना निरोप दिला की असं झालंय, लवकर मीटिंग करा. सगळे आले. 145 पैकी मोर देन 120 खासदार तिथे लोकसभेचे आणि बाकी राज्यसभेचे अधिक हे सगळे तिथे आले. भाषणं झाली. सगळ्यांनी सांगितलं केसरीला काढा, शरद पवार आप पूरा जिम्मेदारी ले लो, पार्टी के हम आपको अध्यक्ष बनाते हैं. आणि त्याच दरम्यान देवेगौडा साहेबांचा मला फोन, त्या जमान्यात फोन होते, तो फोन आला मला लँडलाईनवर. मग मला सांगितलं, ते स्वतः लाईनवर आले की लगेच तुम आ जाओ उधर, कम टू रेसकोर्स रोड, प्राईम मिनिस्टर निवास. मी गेलो, ह्या मीटिंग चालूच होती, भाषणं चालू होती, मी तिथे गेलो तर ते स्वतः होते. आजही हयात आहे, मी बोलतो काय व्हेरीफायबल आहे. ते होते, CM इब्राहिम होते, श्रीकांत जेना होते, त्यांचे दोन्ही उजवे डावे सारखे होते. त्यांनी सांगितलं की बाबा आज आम्हाला वाचवा, हे केसरीला तुम्ही हाकलात. शरद पवार साहेबांनी काँग्रेसचे अध्यक्ष आणि पार्लमेंटरी पार्टीचे लीडर आहेत, त्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि मी तुम्हाला हे राजीनामा माझ्या हे बघा तुम्हाला देतो, 15 दिवसात मी उतरतो आणि शरद पवारांना आपण देशाचा प्राईम मिनिस्टर करू. मी येऊन म्हणजे मी एकदम म्हणजे उत्साहित झालो. मला एका बाजूला सगळे खासदार त्यांना म्हणजे काढायला तयार आहे, साहेबांना लीडर बनवायला तयार आहे, एका बाजूला पंतप्रधान म्हणतो की मी बाजूला होतो आणि मी तर इतकं उत्साहित होऊन मी आलो. मी साहेब आता बाजूला घेऊन गेलो. मला साहेब असं आहे, लवकर आपण फैसला करून म्हणजे केला पाहिजे आणि राईट टायमिंग आहे आणि काही चुकीचं नाही. आपण काही कोणाच्या कू नाही करत. हे स्वतः ते त्यांच्या म्हणजे कारणामुळे ते म्हणजे आज केसरीला उतरावं लागेल. तो सगळी म्हणजे साहेबांनी ऐकून घेतलं. मला वाटलं की साहेब आता करतील. एक दिवस गेला, मला नाही, हे कसं आहे, ह्या गोष्टीमध्ये टायमिंग असतं. बरोबर, वेळेला महत्व. त्या वेळ निघून गेली, चुकली तर आपलं गेलं आणि तसंच झालं. एक दिवस म्हणजे साहेबांनी जरा डिले केला आणि मग दुसऱ्या दिवशी सगळं गेलं आणि मग शेवटी देवेगौडा उतरलेच आणि पण आयके गुजरालला. आम्हाला काय फायदा झाला? अच्छा, गुजराल साहेब बनले त्याचा आपला काही विषय नाही आहे, पण ते पण तात्पुरतेसाठी म्हणजे काय उपयोग होता? बरं, महायुतीचं कसं भवितव्य राहील? मोठ्या संख्येने आपण जर टार्गेट ठेवले तेवढे खासदार निवडून येतील का? आपल्याला काय वाटतं? असं आहे की बघा, महायुती आता आम्ही त्याचे घटक बनलो. हे खरं आहे की महायुतीमध्ये आम्ही गेल्यावर खासदारची स्ट्रेंथ आमची कमी पहिले पण होती. बरोबर. आणि गेल्यावर एकच आमचे लोकसभेचे खासदार होते, तटकरे साहेब. त्यामुळे आता 24 तर बीजेपीचे सिटिंग खासदार होते, 13 यांच्याकडे होते, 37 झाले. बरोबर. उरलेले 11 पैकी बाकीच्या काही 3-4 ठिकाणी आम्हाला काही रस नव्हता. बरोबर. ते बाकी ठिकाणप्रमाणे
आम्हाला म्हणजे आता परभणीची सीट आमच्याकडेच आहे, पण ठीक आहे, आम्ही आमच्या मित्र पक्ष जानकर साहेबांना आपण दिली. आता एखाद्या वेळा साताराची सीट जी आहे त्याच्यावेळी आम्हाला स्पष्ट म्हणजे सूचना आहे की तुम्ही पियुष गोयल जे मुंबई नॉर्थ मधून उभे आहे, त्यांची 4.5 वर्षाची खासदारकी आहे, ते तुम्ही त्याच्या ऐवजी घ्या. मग ठीक आहे, ते खासदारच्या ऐवजी पूर्ण एक खासदार मिळत असेल तर काही चुकीचा नाही. आता एक नाशिकच्या अजून आमच्या घोड बाकी आहे. आता बघू, आता 1-2 दिवसामध्ये ते संपवावं लागेल, कारण आता दिवस कमी आहे. आणि तुमची पण राज्यसभेची सीट रिकामी होईल ना पूर्वी? आमची तर आमच्याकडेच राहील. हो, ते बोलणं झालेलं आहे की माझी जे राज्यसभेची सीट मी सोडून मी पूर्ण घेतली आहे 6 वर्षाची, ती जागा ते आमच्याकडेच राहील. ती आणि एक अधिक ते उदयनराजेच्या ऐवजी मिळेल. म्हणजे आमचे 3 खासदार राज्यसभेवर नक्कीच राहणार या इलेक्शन नंतर. प्रश्न असा झाला की जास्त जागा मिळवायची कोणती? रिकामी असलेली जागा पैकीच आम्ही मागू शकलो. आणि थोडी भारतीय जनता पार्टीची पण मानसिकता ही होती की बाबा ज्यांचे आहे त्यांना आम्हाला दुखवायचं नाही. बरोबर. हे युतीमध्ये एक त्यांनी कन्सेशन पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांनी केला होता. त्यांनी सांगितलं की प्रफुल्ल पटेल जर स्वतः उभा राहत असतील तर आम्ही ती जागा सोडू, आणि त्यांच्यासाठी सोडू कारण ते लीडर आहे. अमित शाह साहेबांनी पण सांगितलं, आम्ही होकारही दिला. नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक रिक्वेस्ट केली की तुमची खासदारकी पूर्ण 6 वर्षाची आता सुरू होत आहे. बरोबर. 2 एप्रिल. बरोबर. हो. आणि आम्हाला विदर्भाच्या आणि खास करून नागपूरच्या पूर्ण जे आजूबाजूची 7-8 सीट आहे त्यामध्ये आम्हाला कुणबी समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं. बरोबर. कारण तिथे तडस साहेब तेली समाजाचे असल्यामुळे, आणि 4 सीट रिझर्व्ह आहे. तिथे अमरावतीची रिझर्व्ह आहे, बरोबर, रामटेकची रिझर्व्ह आहे, गडचिरोली बरोबर. हे 3 रिझर्व्ह सीट आहे. आणि नितीन गडकरी साहेब आहे, मुनगंटीवार साहेब आहे, आणि त्या 7-8 सीटमध्ये एकही, आणि बाकीच्या सीट ते लढत नाही, काही शिवसेनाची आहे. तर म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली की ही जागामध्ये जर तुम्ही हे देऊ शकले तर आम्ही म्हणजे तुम्हाला विनंती करतो. मग दादानी आम्ही विचार केला की त्यांनी पण मोठापणा दाखवला आहे की बाबा माझ्यासाठी ते सीट सोडायला तयार आहे, मग आपण मोठापणा दाखवा. बरोबर. आणि त्यांनी म्हणून ते सहर्ष म्हणजे त्यांनी आनंदाने तडजोड झालेली आहे. हो, आनंदाने तडजोड झाली आहे. काही दबाव की काही त्यांच्याकडून काही असा चुकीचा की बाबा नाही तुम्ही आम्हाला दिलीच पाहिजे, आम्ही सोडू शकत नाही, असं काही नाही. बारामतीला प्रचाराला जाणार का तुम्ही? हो, मी फॉर्म भरायला गेलोच होतो. हो, तुम्ही गेलाच होता. फॉर्म भरायला परत एकदा तिकडे तुम्हाला भाषण करावं लागेल, आणि तिथे आता अजून इलेक्शनची अजून पूर्ण रणधुमाळी अजून सुरू व्हायची आहे. पण ठीक आहे, आता जसा जसा प्रोसेस, बघा पार्टीच्या कामासाठी कुठेही जावं लागलं तर आम्ही तयारच आहोत. 24 तास पार्टीच्या हितासाठी, पार्टीच्या भवितव्यासाठी एक जबाबदारी आमच्यावर आहे ना. आज मी कार्याध्यक्ष आहे. आता पार्टीच्या दादानंतरच्या कार्याध्यक्ष असल्यामुळे पार्टीला सावरण्याची आणि वाढवण्याची दोन्ही जबाबदारी माझ्यावरही आहे, तेवढी जितकी दादावर आहे आणि बाकीचे आमचे. पण दादांना तुमच्यासारखा भरभक्कम असा माणूस बरोबर मिळाला, त्यांची एनर्जी खूप वाढली असं वाटत नाही का? नक्कीच असं आहे. मी माझ्याबद्दल काय बोलावं, फक्त एवढंच म्हणेन की मी नेहमीच माझ्या पार्टीचा, माझी जबाबदारी मी कोणाला विचारत नाही. मला माहित आहे ना माझी जबाबदारी काय आहे. मी प्रत्येक गोष्टी जर कोणाला यांना त्यांना विचारायला गेलो मग कसं आणि कशासाठी मी माझ्या पक्षाच्या चांगल्यासाठीच काम करतो. बरोबर. आणि उलट काही गोष्ट अशी आहे की जे मी करतो जे इतरांना जमत नाही. आणि आज मला जी करायची, जे म्हणजे काही गोष्ट कसं आहे, दिल्लीचे काम आहे, बरोबर, इलेक्शन कमिशनचे आहे, काही कोर्टाचे मॅटर्स असतात, ते बाकीचे काही असतात, ते कोणीतरी एक जबाबदारीपूर्वक म्हणजे ते बघावं लागतं. म्हणजे जून मध्ये आपण केंद्रीय मंत्री म्हणून परत जेव्हा भेटू तेव्हा मला वाटतं ती मुलाखत तशी असू शकेल. प्रफुल्ल भाई, म्हणजे तुम्हाला महायुती ही जबरदस्त ताकदीने या सगळ्याला सामोरी जाते, आणि जे काय तुम्ही सगळ्या तिन्ही पक्षांमध्ये हे ठेवलेत तितक्या जागा तुमच्या पदरात पडतील असा ठाम विश्वास वाटतो का? नक्कीच. मी आता प्रचाराला जिथे गेलो, पहिला प्रश्न जे लोकांचा मी विचारतो, कारण काय आहे की बाकीच्या गोष्टी तर ठीक आहे, प्रत्येक इलेक्शनची काही ना काही म्हणजे आणि लोकल इश्यूज काही ना काही असतात.
एक धागा कॉमन आहे, हम्म, आम्हाला मोदीला परत पंतप्रधान करायचं आहे. हो. हा जो धागा जर असेल हम्म, तर कोणी किती म्हटलं हम्म, तर रिझल्ट नक्कीच महायुतीचा बाजूने येईल. हम्म, काही जागा 2-4-5 ते जागा होऊ इकडे शकतं. तिकडे होऊ शकतात, हम्म, पण एकंदर जे महाराष्ट्राचं चित्र आहे, हम्म, मोदी हवा आहे. हम्म, हम्म, मग बाकीच्या गोष्टी मग एकदा तुम्ही माइंड मेकअप केला की मोदीला वोट करायचा आहे, हम्म. मग बाकीच्या इश्यूज ऑटोमॅटिकली म्हणजे रिझॉल्व्ह मग प्रफुल्लबाईंचा आजपर्यंत असणारा एकूण अनुभव, त्यांचं असणारं कौशल्य, हे पणाला लावून जून नंतर जेव्हा परत एकदा मोदीचे पंतप्रधान होतील तेव्हा पलीकडच्या तीरावर तुमची जी भावंडं उभी आहेत ती तुमच्याबरोबर येतील असं तुम्हाला वाटतं का? थोडं आशावाद की तुमच्याबरोबर येतील, आता सांगतील झालं गेलं विसरून जा, कारण अजूनही तुमच्यात फार मोठी कटुता नाहीये असं मला वाटतं. मी जुन्या नव्या गोष्टी नाही करत. मी फक्त एकच सांगतो की आमची मनापासून पहिलेही पण इच्छा होती हम्म, की सगळे एकत्रच राहावं. हम्म, आम्ही दादानी शपथ 2 जुलैला घेतल्यानंतरही 15 आणि 16 तारखेला गेलो पवार हो. साहेबांना इथे चव्हाण सेंटरला 3 वेळा जाऊन भेटायला विनंती गेला केली. तुम्ही. हो. नंतर दादाची पण काही वेगळी बैठक हो. पुण्याला उद्योगपतीच्या घरी झाली. तर म्हणायचं एवढंच आहे की आम्ही कधीही पवार साहेबांना म्हणजे बाजूला करून की सोडून की बाकी काही पक्ष फोडून असा काही आमचा विचार कधीच नव्हता. हम्म, पक्ष एकत्र राहावा, एक संघ राहावा, सगळ्यांनी म्हणजे पवार साहेबांच्या नेतृत्वामध्येच काम करावं. हम्म, पण शेवटी असं कसं आहे की आम्हालाही असं म्हणजे वाटलं की वारंवार आमची म्हणजे म्हणजे का म्हणजे अशी परिस्थिती होत बरोबर. आहे, का आम्ही म्हणजे हे क्लिंच करू शकत नाही, हम्म, हम्म, सगळ्यांची इच्छा असताना का होत नाही, हम्म, हम्म, साहेब पण अधिमधी बोलत असताना का होत नाही, हम्म, 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 यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. हम्म, हम्म, हम्म. पण नक्कीच मला असं वाटतंय की आता ठीक आहे, पुढे काय होईल तर मी आता काही भविष्यवाणी करत नाही, पण होत असतील तर स्वागतच आहे. बरं, या मनसंवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जनतेला, तरुण वर्गाला काय आवाहन करू शकाल? काय वाटतं? तरुण वर्ग मोठ्या वेगळ्या पद्धतीने या निवडणुकांकडे पाहतोय, प्रथमतः मतदान करणार आहे. त्यांनी कशासाठी मतदान करावं आणि काय करावं? मी जवळपास आता 10 लोकसभेची निवडणूक जवळून पाहिलेली आहे. जी. त्याच्या अगोदरचाही अभ्यास आहे. हम्म, प्रत्येक इलेक्शनमध्ये तरुणांमध्ये बेचैनी असते. हो. तरुणांना बेचैनी असणं पण स्वाभाविक आहे. हम्म, हम्म, कारण प्रत्येकांना वाटते की मी आज शिक्षण ग्रहण करतो, नंतर मला माझ्या पायावर उभा राहायचं आहे, माझ्या परिवार चालवायचा आहे, मी माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आई वडिलांची मला त्यांची सेवा करायची आहे. सगळं बरोबर आहे आणि साहजिक आहे, हम्म. पाहिजे पण. हम्म, पण एक सगळ्यांनी समजलं पाहिजे हम्म, की आज अमेरिका असो, जर्मनी असो, जापान असो, हो. तिथे पण काही ना काही प्रमाण बेरोजगारीचा असतो. हो. त्यांची पण आशा आकांक्षा सगळी 100% पाहिजे तशी कोणतीही सरकार, मी हो. म्हणजे कोणी असो, आजची नाही, कोणाचंही असो. मागची किंवा येणारी की काय ते मी काहीच बोलत नाही. मी एवढंच म्हणतो की थोडी थोडी त्यांनी धीर ठेवली पाहिजे. एक हम्म, पण सोबत हम्म, देशाच्या दिशा, सरकारच्या प्रवाह ते योग्य आहे की नाही, हम्म, आज म्हणून मोदी साहेबांनी हम्म. स्वरोजगाराच्या साठी मुद्रा योजना हो. जे काढलेली आहे, जी, जी. ज्याची मर्यादा आतापर्यंत 10 लाख बिना गॅरंटी आणि उद्या त्याला 20 20 लाख लाख बिना गॅरंटी, हो. ही जी योजना तयार होत आहे, हम्म, ती योजना खरोखर हम्म, या देशाच्या तरुणांच्या भवितव्य घडवणारी ती योजना आहे. हम्म, क्रांतिकारी योजना आहे. हम्म, आतापर्यंत 20 लाख कोटी रुपये तुमच्या हो. हातामध्ये येऊन पडलेले आहेत हो. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून कितीतरी लाखो कोटी मिळतील. हम्म, आणि तुम्ही आज 20 लाख रुपये मिळाल्यानंतर तुम्ही काही चांगलं करू शकता. जी, जी. तुम्ही स्वतःचाच रोजगार नाही, तुम्ही 2, 4, 5 लोकांना अधिक रोजगार रोजगार पण देऊ देऊ शकतात. शकतात. हम्म, ही जी योजना आहे त्याचा थोडा अभ्यास करून हम्म, थोडी धीर ठेवावी. हम्म. कारण देश योग्य दिशामध्ये चालला ना तरच ही योजना सगळी तुमची सफल होणार आहे. जी. कोणी तुम्हाला प्रॉमिस लाख करत असतील ना, हम्म, ते कसं करणार, काय तुम्हाला कसं देणार हे कोणी म्हणत नाही. हम्म, नुसती म्हणजे मोदीने हे नाही केलं, अमुकाने नाही केलं असं बोलून तुमचे प्रश्न उद्या पण सुटणार नाही. हम्म. जे करतोय त्यांना थोडा ऐकावं पण लागतं. बरोबर. जो करतच नाही त्याला काहीच करावं त्यांना लागेल. काय फरक पडत नाही. जे लोक बोलतात आता हम्म, ते त्या हिशोबाने बोलतात, कारण त्यांना माहित आहे की उद्या ही जबाबदारी आमच्याकडे येणारच नाहीये, बरोबर. म्हणून बेछूट बोलतात. हम्म, मेहरबानी करून थोडा धीर ठेवा, अभ्यास करा हम्म, आणि देश जर योग्य दिशेने चालला, लीडरशिप आणि स्थिर सरकार जर राहिली हम्म. तर नक्कीच या देशामध्ये आमच्या आजच्या पिढी आणि भावी पिढीच्या भविष्य गॅरंटीड आहे.
पक्ष मोठा करण्यासाठी माणसं आणि व्यक्तिमत्व कशी असावी लागतात, हा त्यांचा असणारा स्वभावाचा आणि कौशल्याचा पैलू मनसंवादमधनं आपल्यासमोर यावा, याकरता आपण त्यांच्याशी खूप छान गप्पा मारल्या. पुढच्या भविष्यात देखील मारू, कारण जून नंतर आपल्याला कदाचित केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्यावर गप्पा माराव्या लागतील. प्रफुल्लभाई, आजच्या मनसंवादमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप आभार आणि आपल्या पुढच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. येस, धन्यवाद.